पुरी कवाच गावात गेलं काय अजून दिवसानं पाहुणे येईल आले नाही काय करावं. आव कारभारी तुम्हाला सांगते बाजारात जावा आज बाजारात जावा सोन्यापेक्षा पिवळी वस्तू तुम्ही घेऊन यावा. कुठे गेलत दाढी करायला एवढा टाइम तिला ते नंबर होते. पाहुणे यायचा टाइम झाला टपकन फ्रेश होय. पहिले आता आलो पाय बिया करून घेतो ना. हा घे घेतातच घे ना इडून देव काय काठी घेऊन नाही मारीत घंटी नाही वाजवतो घंटी नाही वाजवायची बंटी उठवतो. खंडे राहायची कृपाबाई झाली ग शिट्टी वाजवता गाडी कशी आली असं म्हणायचं तुला. फोन घालता का त्यांना? मग कधी मग मग घालता का? चला मग आहे बस चला. चालत. तुम्ही कुठे गेलते इकडं? अरे मी तुलाच पाहायला गेलतो हा इकडं त्या ताईंच्या घरी गेलो तू काय नजर पडा ना मग तो बरं झाला आला. चल हे ऐकून पाहिलं चला ना. काय इकून डळ तुम्ही सारे चढ दगड पाडून टाकली पाहिजे इथले. बस इकडे बस फ्रेश होतो ना आता. हा वय जाय करत वय व्यवस्थित वाग. हा अरे दादा तू कुठे घेऊन गेला होता त्याला पोरी बघायला येऊ राहिली ना. अगं आई मी दाढी करायला गेलो होतो. अरे पुरीवाले येऊ राहिले आपल्याला बघायला आपण कुठे जावा. तुला नंबर होते मी काय करू. हा तुला काल नाही करता आली का? काल काल काय वार होता तुला माहिती चांगलं. काय वार होता आता इकडे बिटा आतरून ठेवली पाय मी आवरून ठेवले. याला समजत नाही ग. मग अरे अक्का ये एवढा बावळा ते काय सांगू याला पाहुणे पावा का नाही हेच कळत नाही. खरे अक्का पोय बेघरात आहे का? हाय हाय पोळी बी सगळे घरात आहे आवरून बसले. तू बाहेर जाऊन बस पाहुणे येतील. चटई बिटाई टाकली मी टाकली ना मी वय ना जाय ना चालते फक्त पाहुणे आलो आवाज दे. हा हा, दे. आय आय आणते ना दाद्या या मामा इथं बसा. हा बस त्याला सांग जास्त नको बोलू म्हणून. नाही बोल नको का चष्मा राहून दो ना. मग नवदेव आंधळा आहे काय हे कळायला पाहिजे बर का. हा आपल्या नात्या संबंधातली मुलगी हा का जमूनच घेऊ आता. मग काय आता? नाही म्हणू नको ए बाई तुला मी किती 8 मुली दाखव हा तू नाहीच म्हणला. हं? आता ही पाहून घे काय होत ते होईल. मग तू मला काळा चष्मा घेऊन दिला याच्यावरती समोरचे डायरेक्ट आंधळे म्हणते मला. काय म्हणते आंधळा आहे तो आंधळा असं म्हणते. त्यांच्या पुढे काढून दाखव ना आपण चाच बर एवढं काय भेट मी चष्मा घालत ते मला आंधळे म्हणते. नाही पोर सुंदरी सुंदर आहे का जोडा जमत. तुम्ही पाहिली हा खरं का? येऊ राहिले ना तू थांब ना तुला कळकच निघत. बर तुम्ही फोन लाल आणला पण हा किती वेळ लागला आणला? 1-2 मिनिट 1-2 मिनिट. बर चला चला ना मामा. जरा जप्प चला जरा लय लांब आहे. बोला दादा हा? अजून किती लांब आहे मला परा अरे मला सांगितलं पत्ता ते नाही श्वास घेता येईना आता. ते बेंडे झाडा खाली यायचंच घर आहे का काय काय ते का हे काय भेंडीत झाड? भाऊ हे कुठं राहते हो हे हे कोण? त्यांचं नाव काय आहे ते सांगतो ना पिनू काय नाव त्यांचं झुंगळे झुंगळे जुंगळे झंगळे नाही ना झुंगळे बोलले होते. झुंगळे जुंगळेचे पिनू जुंगळे कुठे राहते हो हो पिनू जुंगळे कुठे राहते हात करून राहिले इकडे कुठं इकडे समोर हात करून राहिले. हा का इकडे काय तुम्ही काय पाबर का हो पिनू जुंगळे तुम्हीच ना असं अहो आम्हाला गाव सरा ना या इकडे बसू का पुढं इथं बसू. चप्पल चप्पल काय पुरी काय काय पोरगी पडली पोरला फिट येत आमच्या पार्टीकडून बसतो आम्ही. दादा साडी तर अडकली होती. अटकलं बस होतं बस. तिला फिट येत का नाही नाही आमच्या पोराला गुरु येत. सारखंच झालं मग काय दादा मी इथंच बसू ना. हा याच्यावर बस तू बर बस मी इथंच बसायचं. त्याची नजर
पाहुणे आले हा बसा. नेमका गॅस आताच संपला. गॅस संपला काय? हा ना, मग गॅसची काय करायचं आपल्याला? पोहे भिजत टाकले होते मी, नाश्ता पाणी देते बुवा. मी आम्ही सगळं करून आलोय. हा का, हा बरं. म्हणजे नाश्ता पाणी घेऊन हा, रस्त्यानेच करून आलो आम्ही. दादा असं काय म्हणतात, चहा तर घेऊ ना. हा ना. का हो? अहो काय हा का रस्ता आहे ना हो? काय अहो काय यायचे हाल माहिती का, 2 ठिकाणी मी पडलो. कुठं लागलं? पुढे लागलं काय सांग, एवढं सुजलंय का काय माप नाही. काल उमेदवाराला फोन केला होता, हा आमदार म्हणून उद्या बनवतो. हा का? आम्ही मत देऊन सुद्धा आम्हाला रस्ते बनवून नाही देऊ राहिले. अहो मत नाही द्यायचं, मग जवळ रस्ता बांधून घ्यायचा मग मत द्यायचं. हा आमच्या इकडे पहिले मत घेऊन जाते आणि मग रस्ता बांधते ते म्हणे. आय आय हिंदड जरा चाबरच दिसत. हा ना दादा, मग मी बरोबर. बोलले नाही तर तुम्हाला कळेल कसं मला आवाज आहे नाहीये. मग जाऊ दे, असं पण आम्हाला त्रास झाला नाही यायला तुमच्याकडं. हा का आले तू? मग दादा माझं तर खूप मोडता मोडता राहिलं. बरं झाली वाचली तू. मग मोडला नाही ना? नाही नाही मी धरलं म्हणून वाचली पोर. ए बरे आहे ए, तू नवर देव एवढी काला काय बडबड गरज करतो. नसते हो. का जर शेवळ आलं, मोकर शेवळ आलं, पायसा टाकला माहिती का. मग तुमच्या डोळ्यात फरक असेल, तुम्हाला दिसलं नाही का शावळ? आता काय दिसेल, आता चाललो आम्ही पोर पाहायचंय, पोर पाहायचंय. आम्ही कशी उड्या मारून जातो, उड्या मारून येतो तसे. तिकडे कोणाला उड्या मारता येते आपल्याला काय माहिती उड्या मारून जाते का हा. झोपलेन जाते. आम्हाला काय माहिती. बरं मी काय म्हणतो, हा जाऊ दे चष्ट मस्करी तुमची. हा ही पोरी काय हा, ही मुलगी आम्ही पोर पाहायला आलोय. पोर हा हा पोर एक ये काय राम राम. राम राम, राम राम. राम. खाऊ हा? मामा हा? तुम्हाला कपडे नव्हते? अहो कपडे घाल इस्तारीचे घरी पडेल. ये आले मला बरं पहिले चला बरं पोरच पाहायला जायचंय. बाचा आला मामा असंच चला बारे देतो तू. बारे देता देता आणलं मला यांनी. हा बाच्यानं. कस काय मा बापच तो बाचा आहे का तुमचा? ही बहीण आहे मोठी. बहिणीचे पोर आहे काय? हे पाहुणे कोण आहे मधले? हे बाचा आहे मामाला. हा ते बहीण भाऊ आहे का? मामभाऊ फुई बहीण. त्यांनी नाही का हात धरलाय असं कोणतं मग ते मामभाऊ फुई भाऊ आहे ना. नाही धरू शकत का? आम्ही कॉलेजमध्ये जाताना पण हात धरून जातो. हा भाऊ भाऊ आहे ना ते बहीण भाऊ असं. म्हणजे तू शिकायलाच आमच्याकडे. दादा हे काय? इथं दोघं संगत जाते संगत येते म्हणले हो. हा, तुमच्या येत राहतो का? नाही आमच्या इथे त्याच्या गावाला. अहो दादा शिकायला आला ना आपला. अगं शिकायला तर पाठीमाग राहतोय तो. जवळ जवळ आमच्याकडे नाही पाठीमागे आमच्याकडे खोल आहे ना तिथे राहतो. हा असं तुम्ही दोघं पण. हा दोघं पण. दोघं बाई आम्हाला स्टडी करावं लागतं ना तिथे. चुकलं बुकलं काही शिकवायला आहे ना तर एकूण आहे ते शिकून घेते. तुम्ही काय घरापासून चिटकून आले का असे? हा हा. सोडतीच नाही का आम्ही कुठे गेलो तरी चिटकलेच असतो. कधी पण. हा असं दटक मटक चवळी वीस टक्का. एकूणच जायचे नखरा जायचे नखरा तुझा ग चक्र शांत बा. आपल्याला शांताबाई. नाही नाही हे गाणं ऐकून आपल्याला शांताबाई काय? भूषण बेबी बोल ना. आपल्याला या माणसाला बघून आठवत नाही का आपलं ते नाही का आपलं कॉलेजच्या गेटवरती माणूस आहे बघ ना तो पिऊन म्हणून. तो बी असं दिसून असं गाणं म्हणतो ना असंच मध्ये गाणं मध्ये. म्हणतो तो. हा तुम्ही आहे का कुठं जॉबला आहे सरकारी? तळवाड्यात आहे का तळवाड्यात? तळवाड्यात आहे का? तरवड येते आहे का? तुम्हाला पिऊन आहे का तुम्ही? हं? पिऊन आहे? पिऊन घंटा वाजवा. मग बरोबर आहे मग येते बरोबर आहे. तेच तुम्ही गडबडीत त्याचे मग ओळखलं का आम्हाला? तुम्ही कोणी? ए दाखव ना. ओळखलं का? ए तुम्हाला दोघांना ओळखलं नव्हतं आता ओळखलं ना? आता हा. हातात हात घालून आले. आम्ही कॉलेजमध्ये पण एंट्री अशीच अशीच येतो ना, तुम्ही पाहता ना दररोज. मग माझी बॅग याच्याकडे पुढे असते त्याची बॅग त्याच्या मागे असते. असं आहे. हा तू बी आग त्याच्या ती पुढे पुढे असते राहते अशी पुढे टांगतो. तू त्याची मागे असते माही पुढे असते. म्हणजे माग पुढे तुम्ही म्हणजे ही बॅगच घेत नाही त्याच्याकडे देते. हो एकदम बरोबर तिला बोजा चालत नाही ना. ए, का काय तो साला ना गडी ठेवली ती ना अरे मग महापुरीने ठेवलं काय ना. बोलत ती? बर का हा मामा वाव ए, काय ए, ऐ, अरे काय ती म्हणलीच होती मला साला ना गडी माग कोणता नाही रे. एक मिनिट बाचा आहे तो मावाला. दादा मी कधी यांच्याशी बोललेच नाही. शाळेत तुमच्याशी काय अहो बोलायचं? हे कायम पिऊन राहत्या. हा का मग काय हो? ए, कॉलेजमध्ये पिऊन आहे ना असे पिऊन आहे. पिऊन पिऊन राहते म्हणजे असं नका बोलू मी पिवण आहे पिवण. पिऊन तर आहेच पण पिऊन बी राहत्या. तुम्हाला माहिती का तुम्ही वाजवायला तिला हा घंटा मग तुम्हाला काय सांगाल ते का
तुम्हाला वाजाय सोडून ती काय म्हणे आमच्या जगात आहे आज सांगाल का? मी काल बोलत दादा, तिच्याशी हे- काय बोलताय तुम्ही? एक मिनिट दादा, हे आमच्यावरच असं घेऊ राहिले. मग म्हणजे आता आम्ही तुम्हाला माहिती ना आपलं घर अहो, काय कसं आहे. बोला राव तुम्ही मामा हा तुम्हाला माहितीये काय हो कॉलेजला लेट येते हा आणि जाताना सगळी पब्लिक गेली हा का लेटच जाते. हा दादा, का? तुम्ही सांगितलं की नाही सकाळी सगळं घर आवरून जायचं नाही हम्म. आणि शाळेतून येताना पुरा अभ्यास केल्याशिवाय यायचं यायचं नाही. नाही. मग काय चुकीचं आहे काय आमचं? परत काही चुकेल नाही आपलं. सगळं शाळेतलं शाळेत, घरचं नाही, घरी. फळ्यावरचं सगळं लिहिल्याशिवाय गेटच्या बाहेर निघते नाही आणि घरातल्या काम संपल्याशिवाय घराच्या बाहेर निघते नाही. असं काय तुम्ही बायोडाटा काढेल का? हो तेच आता. ते तेच ते. अहो मामा तुम्ही ओळखीता घ्या ना. यंदा ओळखी तू बस अहो, त्यांचं काही जिंगाड बिंगाड तर नाही ना. झालं झिंग 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 आता झिंग 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 मग आता बरं सकाळी काय करायचं मरू दे असले तरी आपल्या कुठं घरी न्यायचंय पण मला पाहुणे बोलावले पाहिला. काय आता याच जिंगाट पाहतोय असं एखादे घालून देईल. हा? तू थोडं शांताला बसतो का शांताबाई? मी असं काय कावच बसले ओ आजच्याच मुलगा आहे ते बाच्या भाऊ. तिच्या आत्याचं बरोबर आहे. ते कसं आहे माहितीये का, आम्ही लहानपणापासून तर आतापर्यंत एक सोबतच वाढलोय. वाढले बी ना असेच दरी तुम्हाला बहीण वगैरे नाही का? मला बहीण नाही, मी एकूण ते एकच आहे. ही काय मामा मी तर बसलो. म्हणूनच तुम्हाला त्या भावना नाही. बहीण असती ना मग समजलं असतं. आता आम्ही बी आमच्या आई बापाला एकच आहे. मला नाही- मला नाही, मामाला पुरी आहे. आम्ही काय बहीण भाऊ नाही. हा ना, तुम्हाला आत्याचा मुलगा आहे, हा. त्याच्या मामाची पोर एक मग- सोबत वाढलो. दादा हे काय एक तर तो माझा मित्र लहानपणापासून पण. एखादे घालून आले अशा. तू आत्याचा मुलगा आहे ना हा ही मामाची मुलगी हा हे बघा, त्यांचं ऐकून घ्या, नातं जुळत. आणि मग- ऐकून घ्या. पण जुळत आहे. हा यांचंच लग्न लावून द्या ना. नाही ना पोराड वयात नाही ना अजून हम्म. पोर बाच ते कसं आहे ना, माझं म्हणजे आम्ही दोघं एकाच वयाचे पण त्याचं वय दिसून येत नाही, माझं वय दिसून येतं. असं अहो लावणे तुम्ही 4-5 वर्ष थांबून घ्या हा. आणि इकडेच लावून द्या. नाही मला नाही जायचं बाच्याला पोर दादा मला तर खूप काय आवड काय आहे. काय 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 अहो, आमचं का मामा? जुळलं पण आहे. पोर द्यायची तर मला यांच्याच घरात काय द्यायची. जुळलं? हा. नाही हो नाही ए अक्का नको काल हो मामा पाहुणे नाही जुळे घाबराकर म्हणजे तुम्ही नाही ना तुम्ही पोरगी मला द्याशाल हा. आणि ती याच्या संगच राहील. हा मी हे तुम्हाला वेगळं होईल. एक मिनिट दादा, मी तुम्हाला मी खरं बी येईल तिच्या सोबत इथं. हा मी तुम्हाला ते सांगणार होते बघा. कुठं? हा, इथं? बाबा, काय पाहुणे बोलाल तुम्ही मामा. ऐकून तर घ्या माझं. अहो वाटू वाटू खा अरे कसा कर झाला उया. या. ओ हे काय हो ओ मामा. हे काय तो हो हो मामा, नका. तुमचं पहिलेच गोठ ए पुरी मामा नका जोडू. बापाला माहिती सगळं. ए बाई ए ऐक एक मला ऐक मिनिट, मामा आता तुम्हाला साथ देतो. हा, बरं, वाटू वाटू तमाशा. काय करू आता मी? वाटू वाटू आला खातील ना मेलंही गोड तुझं केलं. खाऊ घालताय का वाटू खायला? मेलंही गोड केलं होतं माश्याचं. हे बाई ग, मेलाय का ए तुमच्या आज काय रोड राहिली हं? माश्याचे बाच्या काय रे मामा तुम्ही ए बसा तुम्ही बसा बसू ना. तुमच्या पुरीनं मामा पसंत अयो टाकली. मी टाकू का एखादी? हाऊस आली का तुला याच्या टाक म्हणे. शांत करा हो हो बाई ते केलं. शांत अगं, करा मला काय मारू तू राहिली. मागतो? भावाला शांत का करा मारलं गप? मी पाहिलं भावाला का? शांत करा तुमच्यामुळं माझा भाऊ ओय, ओय. रडलाय. अहो वाटू वाटू खातील खाऊ दे रे त्यांना मी पाहिलं का? काय इकडं ओ मामा? मामा काय आहे? मी पाहिलं का? येते बिलागली का आपण नातेवाईक संबंध आहे तुम्हाला मी फसवेल का आणि मग तुम्ही काय राहायचे करत्या तोंड जोड राहिले हा तिकडे बहीण रडती भाऊ रडतो दादा. झालंय काय तुम्हाला मॅडचं हा तेव्हाच म्हणले असते आपल्या संबंध नाही जुळवायचा अहो, दादा. आणि काय आला ओय, काय अरे, झालंय काय म्हणते तुला? पोर? दादा मी काय म्हणते, मी नुसतं एकच पाऊल ठेवलं, ते तोंड जोड सुटले. मी जर लग्न कोणा ते काय करतील? भाषा किती झाले काय तुला काय करायचंय मग काय ये त्या ते आता ये. बघ. ए भाऊ ए, तू तुला बघ. चालेल का असं मला नाही तू चालत. का आल्यावर नाही, नाही, मग तू कसं करणार नाही. आता चाललंय. मामा मामा तुम्ही रडाता का बरे? भाषा पाहिजे तो मामा काय रडत धर ना तू अहो, असं पाहिलं म्हणून ते रडायला लागले. मामा ओ मामा वानिकीनी कोणता एक वाचा मला एकच आहे वानिकीची एक बात अभी यो मामू जम लागला मामाला जम ठिकाण लागला. आलं काय? घे आवरून मग काय करतो गुरु येतो गुरु. मामा हं. तुम्ही मला फसवलं
फर्स्ट फेल काहीच नाही बाबा. ये बघ काय त्याला लाजायचं नाही. जे आहे ते खरं बोला. हा तुमच्या पोराला नाव गाव विचारतो, तुम्ही पुरेला नाव गाव विचारा, लगेच तारीख काढा, लगेच सुपारी फोडून जा. तुम्ही तर पोराच्या आधीच तुम्ही रडून राहिले. काय तुम्हाला करायची का पोर? हा मग रडते का हो तुम्ही? तुम्ही माझे नातेवाईक आहे. आहे की नाही आपण? मग माझ्या पोराला फसवायचं होतं तुम्हाला. काहीच फसवेल नाही, काहीच फसवेल नाही. घाबरू नका. अहो हातात हात घालून आले. मग आले बहीण भाऊ आहे ते. हा? काय बोल राहिले मामा? काय मित्र आहे, फ्रेंड आहे, आमची किती नाते आहे बरं सांगा बरं. मामाची पोर ती माझ्या. आहे ना भाऊ, शांत बसा. बहीण भाऊ कस काय सांगू राहिले तुम्ही? मग मामाची पोर कोणी आली बांबई आणि एक तिचं कोण आलं सापळ्या बहीण बघा. भाऊ? शाळेत जाताना हा. त्याची मैत्रीण लागते, जीएफ लागते. हा. घरी आल्यावर हा. बहीण GF लागते. पण. परत मामाच्या नात्याने आत्याच्या नात्याने मी त्याची बायक लागतो, मला नवरा लागतो. मग काय बोल राहिले तुम्ही? मामा मामा हा. मी बाच्यासाठी पाहिली होती रे मामा. पण मी दुसऱ्याकडे चंगेज होते ना रे बाबा. याशी असती तर मला काय माहिती. घ्या तुमची पोर. पदर झटका अशी वारा घाल. आणि सांगताना तो असू इथं सांगायचं रे मामा. ए, डोळे पुस. ए, भाऊ. सांगताना आता मी घरात काय सांगू द्या मामा. तोंडाने सांगा आता, तोंडाने सांगा. छाती जाम होऊन जाईल तुमची. सख्या मामानं मला फसा. अरे फसवेल नाही भाऊ. आता काय दादा, सांगा? आपण पोऱ्या बाबा नाही जागायचं. बाबा दादा, आवरा ना. आपण पोऱ्या पण आलो का कोणाच्या मौतीला आलोय? काय भाऊ बावला दादा आहे तुम्ही? काय? आता मला काय माहिती इकडे आले असं होईल. मामा मला माहित नव्हतं. तुम्ही जा. मामा तूच पहिला चांगला नव्हता रे मामा. तुम्ही जा. म्हणून मावा एवढे वाईट. दादा त्याला आला फिटर चला आपण. काय झालं? चला आता काय? अरे या ए, चाल ग. गावाच्याला चल तू, चल. फसवलं रे. पाहिलं झाले होते फक्त. त्यांना आग लाव तिकडं आग लाव. जाऊ दे, पाहिलं आले होते भाऊ. बरोबर झालं. मी एक सांगू का? एक ए, तू जा. थांब जरा 2 मिनिटं. यशवाला लग्न करायचंय. फिक्री आहे तू, निघ. ए, थांबा जराशी. बाबा, ते हाल झाले. त्याला अजून एक मिरची देते. तुम्ही ना जे बोलले ना ते बरोबर होतं. आमचं पहिल्यापासून झगडा होता. मीच तुम्हाला सांगेल होतं. हा गेली काढी लावून आता तू बाबाकडं. तो तिचं तोंड सुद्धा मी पाना नाही रे द्यावा. रोज पाहायला लागणार आहे. 10 कॉलेज मध्ये येते ती. ए बाई लागते द्या बाबा. आता माझ्या बाच्याला भेटती का नाही द्या बाबा. ए आता कस जाऊ दे, आपण दुसरी पाहू, चांगली पाहू. चल चल. अरे चल चल. नको रडू, आपण चांगली पाहू. मी काय केलं असं. नको, आता आपण विचारपूस करून चांगली पाहू. जाऊ दे. थांब महाराज. नाही नको, जाऊ दे दादा.